इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृती आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. हे खूप सुंदर असा टॉपिक आज घेऊन आलेले आहे. ते म्हणजे आपले शब्द. हो, आपण जे शब्द उच्चार करतो त्याच्यातून खूप एनर्जी बाहेर पडत असते. जर आपण पॉझिटिव्ह शब्द बोलत असेल किंवा निगेटिव्ह शब्द बोलत असेल तर त्यातूनही जी एनर्जी बाहेर पडते ती आपल्याला खूप इफेक्ट पडते. आता पॉझिटिव्ह शब्द आणि निगेटिव्ह शब्द म्हणजे नेमके काय? आपण जर नेहमी स्वतःला म्हणत असेल ना, की मी जी काही गोष्ट करते त्याच्यामध्ये मला यश मिळतच नाही. हो, मला यश मिळतच नाही. माझं नशीबच चांगलं नाहीये. मी जे काही काम करते, ज्या काही ठिकाणी मी कष्ट करते, तिथून मला यशच मिळत नाही. मी खूप अनलकी आहे किंवा माझं नशीबच चांगलं नाहीये. असे शब्द आपण कधी कधी उच्चारतो ना, का नेहमीच उच्चारत असतो. हे शब्द झाले निगेटिव्ह. आणि याच्यातून जी एनर्जी क्रिएट करत आहात की माझं नशीब चांगलं नाहीये किंवा जे काही मी काम करते त्याच्यात मला यश मिळतच नाहीये, मी खूप स्ट्रगल करते पण माझ्या कष्टाला फळ येतच नाही, तर हे शब्द निगेटिव्ह आहेत. आणि निगेटिव्ह शब्द जर तुम्ही उच्चार करत असाल, निगेटिव्ह माइंडसेट ठेवत असाल, तर त्यातून जी एनर्जी बाहेर पडते तर तुम्हाला तिकडून पुढून येणारी एनर्जी ही तशीच असते. कधीच तुमचं काम सक्सेसफुल होत नसतात आणि कधीच तुम्हाला हवं तसं भेटत नाही. कारण तुम्ही हवं तसं भेटण्यासाठी हवं तसं शब्दांचा वापरच करत नाही. तुम्ही नको असलेल्या गोष्टींचा जास्त विचार करता. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर मी यशस्वी आहे किंवा यशस्वी होण्यासाठी मी कॅपेबल आहे किंवा मी यशस्वी होणारच आहे, माझं नशीब खूप चांगलं आहे कारण मी खूप चांगले कष्ट करते आणि त्या कष्टाचं फळ मला 100% मिळतं. हे झाले पॉझिटिव्ह शब्द, पॉझिटिव्ह एनर्जी झाली, पॉझिटिव्ह माइंडसेट झाला. आणि त्याच्यातून जेव्हा तुम्हाला फळ येतं, जे एनर्जी क्रिएट होते ती खूप सुंदर असते आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळतं. कारण तुम्ही स्वतः ते माइंडसेट बनवलेलं आहे की मी जे काही कष्ट करते ना किंवा जो काही मी कष्ट करतो त्यातून मला यश मिळतं. तुम्ही हे स्वतःला सांगितलेलं आहे की मी आज जर व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओचा मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटणार आहे, खूप लोकांना त्याचा यूज होणार आहे आणि लोकांनी त्याचा वापर करून त्यांची लाईफ खूप छान बनवलेली आहे. जर मी असा माइंडसेट ठेवून जर व्हिडिओ बनवत असेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. हो, नक्कीच आवडणार आहे. पण जर मी व्हिडिओ बनवताना जर विचार करत असेल ना, की माझा व्हिडिओ काही चांगला बनणारच नाही किंवा मला चांगले व्ह्यूज येणारच नाहीत, लोकांना माझा व्हिडिओ आवडणारच नाही, तर ते तसंच होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे शब्द वापरता तुमच्या कामासाठी, करिअरसाठी, सक्सेस होण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, तर निगेटिव्ह शब्द वापरू नका. कारण त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्हच होतो. तुम्ही जर म्हणत असाल ना, मी खूप खुश आहे. हो, माझं जीवन खूप सुंदर आहे. मला हवी तशी लाईफ भेटलेली आहे. मी खूप खूप एन्जॉय करत आहे माझी लाईफ. मी खूप जास्त खुश आहे. माझे सगळे रिलेशन्स खूप चांगले आहेत. माझी फायनान्शियली मी खूप स्टेबल आहे. मी खूप हेल्दी आहे. मी मेंटली खूप स्टेबल आहे. माझं माइंड खूप रिलॅक्स आहे. जर तुम्ही स्वतःला असे शब्द बोलत असाल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप खुश राहणार आहात. तुम्ही तुमच्या कामासाठी घेतलेल्या ॲक्शन्स आणि तुमची एनर्जी यामुळे तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. त्यामुळे प्लीज शब्द बदला, कारण शब्दांमध्ये खूप ताकद आहे. एका शब्दामुळे तुमचं जीवन बदलू शकतं आणि त्याच शब्दाचा जर निगेटिव्ह वापर केला तर तुमचं अख्खं आयुष्य बिघडू शकतं. कारण एका शब्दामुळे आपण एकदम हाय लेवलवर जाऊ शकतो किंवा एकदम लो लेवलवर जाऊ शकतो. जर मी खूप खुश आहे असं जर मी म्हणत असेल तर माझी एनर्जी हाय जाणार आहे. जर मी म्हणत असेल की मी खूप दुःखी आहे, माझं आयुष्य खूप खराब आहे, जर मी असं म्हणत असेल तर तुमची बॉडी रिएक्ट करते, तुमचे एक्सप्रेशन्स रिएक्ट करतात, तुमच्या डोळ्यातून ज्या काही भावना बाहेर पडतात, अख्खं शरीर, अख्खे एक्सप्रेशन्स, देन तुमच्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये जे केमिकल रिलीज होत असतात ते सुद्धा खूप इफेक्टिव्हली होतात.
मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, नाण्याच्या दोन बाजू असतात हे सुद्धा माहिती आहे, तर मग नाण्याच्या चांगल्या बाजूकडे जा ना. कारण विचार तर तुम्ही करणारच आहात. विचार करायचे थांबणार आहात का? तर नक्कीच नाही. मग त्यामुळे विचार कोणता करायचा, शब्द कोणते वापरायचे, कसं बिहेवियर आपलं असायला हवं, त्यासाठी तुमच्याकडे चॉईस आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि स्वतःला त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. खूप उशीर होत नाही. आज समजलं ना, तर आजपासून सुरुवात करा. प्रत्येक कामाची सुरुवात जेव्हा समजतं तिथून जरी केलात ना, तर आयुष्यात खूप सुखी राहाल. हे पॉझिटिव्ह शब्द झाले. स्वतःला पॉझिटिव्ह शब्द देत जावा, बोलत जावा, कधीतरी स्वतःची तारीफ करत जावा, की हो, मी खूप चांगली आहे किंवा मी जे काही काम करते, जे काही मी ॲक्शन्स घेते, ते खूप चांगले आहे. स्वतःला ॲप्रिशिएट करा. आपण नेहमी दुसऱ्यांना ॲप्रिशिएट करतो, नेहमी दुसऱ्यांची तारीफ करतो. पण कधीच आपण स्वतःची तारीफ करत नाही. आपण अपेक्षा ठेवतो, की कोणीतरी यावं, आपली तारीफ करावं किंवा आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून काही शब्द आपल्यासाठी चांगले वापरावे. पण कधी विचार केलाय का? आपण कधी म्हणतो का, की तू जे आज काम केलंस ना, ते खूप चांगलं केलंस. असं नाही की काही दुसरंच तुम्हाला खूप मोठं काम करायचंय. नॉर्मली तुम्ही सकाळी उठलात आणि नॉर्मली 5 मिनिट मेडिटेशन केलं. हे अप्रिशिएट करण्याची गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट झाली. सुरुवात करताय तर तुम्ही ही जरी छोटी गोष्ट असली तरी तुमच्यासाठी ती मोठी गोष्ट आहे. स्वतःला अप्रिशिएट करा की मी 5 मिनिट स्वतःसाठी काढलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. तू स्वतःकडे लक्ष देत आहेस आणि तू स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या आनंदी जीवनासाठी योग्य ती ॲक्शन घेत आहेस, योग्य ते विचार करत आहेस, योग्य ते शब्द यूज करत आहेस. कारण तुमच्या शब्दांमध्ये खूप 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 पॉवर असते. त्यामुळे चांगले उच्चार करा शब्दांचे आणि हवी तशी एनर्जी तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या शब्दांमध्ये एनर्जी आहे. तर ती एनर्जी क्रिएट करा. हवी तशी लाईफ जगा, सुंदर लाईफ जगा. कारण शब्दांमध्ये खूप पॉवर आहे. तुमचे शब्दच तुम्हाला यशस्वी बनवल्याशिवाय राहणार नाहीत. जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे शब्द बदला. तुम्ही शब्द बदललात, तुमचे ॲक्शन बदलेल, तुमचं माइंडसेट बदलेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. हो, शब्द खूप पॉवरफुल असतात आणि तुमचे शब्द तुमचं आयुष्य बदलतात. हो, नक्कीच यावर विश्वास ठेवा. काम करा, ॲक्शन घ्या. फक्त व्हिडिओ ऐकून, थोडंसं मोटिवेशन घेऊन बाहेर पडू नका. त्याला ॲक्शन घ्या, इम्प्लिमेंट करा आणि मग तुम्ही स्वतः रिझल्ट बघा, की हो, या गोष्टी खरंच काम करतात, खूप युजफुल आहेत आणि स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल, पॉझिटिव्ह माइंडसेट होईल आणि जर असं झालात ना, तर जीवन खूप सुंदर आहे. खूप सुंदररित्या तुम्ही तुमचं जीवन जगाल. ओके? आणि शब्द यानंतर विचार करून बाहेर पडू द्या. ठीक आहे? आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक सो मच माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात आणि इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यासाठी खूप 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 थँक आणि थँक्स अ लॉट.